अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दहेंद्री धाणा गावातील अनेक नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। दूषित पाण्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। गावातील 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। दहेंद्री धाणा गावात दूषित पाण्यामुळे रोगराई पसरली आहे। पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे या भागातील गावांमध्ये अशा प्रकारची समस्या अनेकदा उद्भवते। याच गावातील 16 जणांना अतिसाराची लागण झाल्यानं या रुग्णांना चुरणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं। मात्र यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे। काल दहेंद्री धाणा येथे लूज मोशनचे पेशंट आढळून आले। त्यानंतर आम्ही दहेंद्री धाणा येथे एक आशा त्यानंतर MPW CHO यांची टीम पाठवून घरोघरी व्हिजिट करण्यास सांगितले आहे आणि तिथे ORS औषध वाटप करण्यास सांगितलेले आहे। त्यानंतर तिथून RH चुरणी येथे भेट दिली असता तिथे 15 ते 20 पेशंट लूज मोशनचे ॲडमिट आढळून आलेले आहेत। सध्या ते पेशंट मॉडरेट डिहायड्रेशनचे असून सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे व तेथील कर्मचाऱ्यांना PHO दहेंद्री त्यानंतर उपकेंद्र दहेंद्री येथील कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले की घरोघरी जाऊन जीवन ड्रॉप त्यानंतर ORS झिंक FD वगैरह देण्यात यावे। कल रात से दहेंद्री धाना गांव में दूषित पानी पीने की वजह से कॉलरा के 20 पेशेंट आज चूरनी में एडमिट हुए हैं। चूरनी में आकर देखे जाए तो यहाँ पे अभी MO की जो MS है यहाँ पे उपलब्ध नहीं है। दहेंद्री में जो CHO है वो उपकेंद्र के अधिकारी वो भी वहाँ पे उपलब्ध नहीं है और दूषित पानी की वजह से लोगों की जान यहाँ धोखे में है। उसमें से 5 लोग यहाँ रेफर हो चुके हैं। एक व्यक्ति की डेथ हुई है, उसका डेथ का कारण पता नहीं चला, शायद दूषित पानी से या किसी और कारण से, लेकिन अभी प्रशासन की लापरवाही यहाँ देखने में आ रही है। मैं गुजारिश करूँगा सरकार से कि इनके लिए प्रशासन अपने सतर्क रहे और इसके ऊपर उपाय योजना करे। ये एक दुर्दनाक घटना है जो इसके पहले भी 5 लोगों को हो चुकी है।